राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला देखील याचा मोठा फटका बसलाय। 18 ऑगस्ट रोजी पलकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुक्याच्या जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यात नदी नाले तुडंब भरून वाहत असून तालुक्यातील तिन्ही नद्यांचं रौद्ररूप पाहायला मिळतंय। दरम्यान पलकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी ठप्प झाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार यांनी। कंत्राटदाराच्या 90,000 कोटीचे थकीत देयक न मिळाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे सर्व कंत्राटदार संघटनेच्या सभासदांनी आणि कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। काय कारण होतं, कशाच्या मागण्या होत्या, काय सांगा? आज जे आंदोलन केलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडे जे सर्व कंत्राटदार सर्व विभागातील सुमारे 90,000 कोटी रुपयाचे जे देणे बाकी आहे आणि सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। फक्त 3 ते 4-5% फक्त प्रत्येक क्वार्टरला देत आहे। त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला काहीच होत नाही। त्याचं नियोजन पूर्ण फसलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंट त्याला फक्त फसवत आहे। त्याच्यामुळे हे आजचं हे जो निवेदन आहे शेवटचं होतं। त्याच्यानंतर 25 तारखेला संविधान चौकात आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर पूर्ण विदर्भाचे 11 जिल्ह्याचे सर्व 3-4 कॉन्ट्रॅक्टर मिळून भीक मागू आंदोलन करणार आहे। आता सरकारची हीच पाळलेली आहे की आम्हाला भीक मागून सरकारला पैसे द्यावे लागतील। कशा पद्धतीच्या कामाचे पैसे आहेत हे आणि किती वर्षापासून पेंडिंग पैसे आहेत, काय सांगाल? मागच्या 1.5 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, जिल्हा परिषद, इरिगेशन, MSCB या सर्व ठिकाणचे जेही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सर्व पैसे फसलेले आहेत। रोडचे कामं असतील, ब्रिजेसचे कामं असतील, बिल्डिंगचे कामं असतील, याचे पाणी पुरवठ्याचे असतील, सर्व नियोजन फसलेलं आहे। सरकारचा नवनवीन टेंडर काढत आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला जुन्या कामाचे पेमेंट मिळत नाही आहे। नागपूर येथे आम आदमी पार्टीकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गांधी गेट ते ओट चोरी प्रकरणी नारेबाजी आणि निदर्शने करण्यात आली। त्याचबरोबर संविधान, लोकशाही आणि मतदारांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आवाज उठवण्यात आलाय। यावेळी आम आदमी पार्टीचे नागपूरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। नमस्कार, जय हिंद। मी सचिन लोणकर, शहर संघटन मंत्री, आम आदमी पार्टी नागपूर। आज या वोट चोरीच्या विरोधात आंदोलन निदर्शने आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाल नागपूर येथे करत आहोत। चुनाव आयोग निष्पक्ष नसून हे कुठेतरी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे। हे सिद्ध झाल्यावर सुद्धा चुनाव आयोगावर कुठल्याच प्रकारची अशी कारवाई होत नसताना आम्ही सर्व पूर्ण भारतामध्ये आंदोलन करत आहे। आम आदमी पार्टी, बहुजन वंचित आघाडी, काँग्रेस, माननीय राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलला तेव्हापासून याला जास्ती प्रमाणात हे सगळीकडे आंदोलन चालू आहे। पण तरी सुद्धा सिद्ध करून दाखवलं आहे। दिल्लीमध्ये माननीय संजय सिंग यांनी सिद्ध करून दाखवलं आहे कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे। एका घरी तुम्हाला 60 वोटर दाखवण्यात येत आहे आणि त्याच्याही त्यांची वयोमर्यादा 60 मध्ये सर्वांचे वयोमर्यादा जे दाखवत आहे 37, कोणाला 39, 42 वर्ष आणि म्हणजे एकाच वर्षी म्हणजे एकाच मातेने एकाच ठिकाणी 15, 15, 20 मुलाला एकाच वर्षात जन्म दिलेला आहे असं हे सिद्ध करून दाखवलं आहे। तरी सुद्धा हे लोक वोट चोरीचा आरोप लावल्यानंतर यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीला रस्त्यावर यावं लागलं आणि निदर्शने आंदोलन या ठिकाणी आज करत आहोत। युवा सेना, महिला आघाडी आणि विद्यार्थी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शासनास निवेदन देण्यात आले। तर उमरखेडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाले यांना कधी नव्हे तो एवढा महापूर आलाय। त्यामुळे शेत जमीन वाहून गेल्या तर शेतांमध्ये पाणी साचून पिकाचं अतोनात नुकसान झालंय। हे नुकसान भरून निघणार नाही। या अगोदर पिकांवर खोडआळी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्या संकटातून शेतकरी सावरतो न सावरतो त्यातच झालेल्या
अतिवृष्टीमुळे पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यावर येऊन पडले। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून आलेल्या या अस्मानी संकटामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर तीच वेळ येऊ नये याकरिता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आणि सर्व मजूर वर्गांना ताबडतोब शासकीय मदत द्यावी असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी शिवसेनासह संपर्क प्रमुख बळीराम मुटकुळे, विधानसभा समन्वयक राजेश खामनेकर, शिवसेना तालुका प्रमुख सतीश नाईक हे सुद्धा हजर होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे। अशातच शेतकरी भावंडे शेतातील पाईप उचलण्यासाठी गेले असता अचानकच देवगाव प्रकल्पाचे पाणी वाढल्यामुळे हे शेतकरी पाण्यात अडकले असता त्यांनी आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाग यांना मदतीसाठी फोन लावताच कर्तव्यदक्ष तहसीलदाराने त्वरित आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्या शेतकरी भावंडाचे प्राण वाचवलेत। त्यामुळे समस्त शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण असून शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रशासनाचे देखील आभार मानलेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी। झाडावर शेतात गेले होते, अचानक पाण्याचा अंदाज नाही आला आणि देवगाव सांडव्यातून पाणी जास्त प्रमाणात सोडल्या गेल्यामुळे हे झाडावरच अडकले। पोहणं येत नसल्यामुळे ते घाबरले। आपल्या तालुका प्रशासनाला आणि गावकऱ्यांना त्यांनी ज्यावेळेस फोन करून सांगितले त्यावेळेस तालुका प्रशासनाची टीम आणि आपल्या गावातील आमचे नथू राठोड आणि जवळ टीम यांनी मोठ्या आमच्या शिताफीनं आणि मोठ्या धैर्यानं मोठ्या हिमतीनं पाण्यातून जाऊन या दोन लोकांचे प्राण वाचवले आहेत। या पहिले आपल्या टीमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। जवळ टीमसाठी थँक्यू। नाशिकमध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली। 4 वर्षाचा आयुष भगत याच्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलाच्या दिशेने फरफटत नेत प्राणघातक हल्ला केला। या भीषण घटनेत आयुषचा मृत्यू झाला असून हृदयद्रावक बाब म्हणजे या घटनेनंतर त्याच्या बहिणीनं मृत भावाच्या हातावर राखी बांधली। संपूर्ण परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। मात्र या घटनेला अनेक दिवस उलटूनही वन विभागाला संबंधित बिबट्या जेरबंद करण्यात अपयश आले। त्याच्या निषेधार्थ वडनेर ग्रामस्थांनी विभागीय वन कार्यालयासमोर मोर्चा काढला। ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला असता विभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की पुढील 8 दिवसात कारवाई करून बिबट्याला जेरबंद करण्यात येईल। या आंदोलनात वडनेर ग्रामस्थासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। सहानुभूती नको आहे साहेब, तुम्ही आमची 7 तारखेला ऐकून घ्या। आमचा उद्रेक आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीने आम्हा सगळ्या गावकऱ्यांना पंचक्रोशीतील लोकांना संयम धरायला लावलेला आहे आणि तुमच्या खात्यावर असलेल्या विश्वासापोटी आणि तुमची जी जुजबी कारवाई चालू आहे तिच्यावर असलेल्या आशापोटी आम्ही या ठिकाणी आजपर्यंत शांत झालेलो आहे। परंतु 7 तारखेची घटना होती, आम्ही गावात ग्रामसभा ठेवतो। ग्रामसभेला तुमच्या डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी येतात, ते आमच्या ग्रामसभेला आश्वासित करतात बिबट्यापासून कसं सुरक्षित व्हायचं, काय करायचं, आम्ही ते ऐकून घेतलं। जेणेकरून आमची ती मानसिकता त्यावेळेस नव्हती। परंतु आम्ही वन्य प्राण्यांचे दुश्मन नाहीये, परंतु वन्य प्राणी जर आमच्या जीविताला धोका निर्माण करत असेल तर जी जबाबदारी तुमची ती जबाबदारी सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। 14 तारखेला पिंजरे ज्या आमच्या परिसरात 21 पिंजरे लावलेले असताना 14 तारखेला तुमच्याच पिंजऱ्यावर तो बिबट्या नरसंहारक बिबट्या त्या ठिकाणी येतो, शेजारची शेळी खातो आणि आमच्या सगळ्यांच्या भावनेचा अंत बघतो, त्या लावलेल्या पिंजऱ्यावर उभा राहतो। याचा अर्थ तुमची जी कारवाई आहे, तुमचे जे प्रयत्न आहे ते जुजबी आहे आणि असफल आहे। जर तुम्ही त्या विभागातले अतिवरिष्ठ अधिकारी आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे, रोजच्या घटनांचं इतंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि आजही तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी सांगता आम्ही ही टीम बोलवतो, ती टीम बोलवतो, म्हणजे तुम्ही अजूनही जागे झालेले नाही। आमच्या भावनेचा संयम तुम्ही पाहतात आणि कृपा करून विनंती आहे साहेब, आम्हाला काय दुःख झालेलं आहे ते शब्दात व्यक्त करू शकत नाही। आमची श्रेया आज एकच शब्द बोलली पण आमच्या काळजाला त्याचं होल पडलेलं आहे। तरी
तरी आज जे आम्ही 4 पाणी निवेदन आपल्याला आणलेलं आहे त्या निवेदनानुसार आपण आमचा जो पंचक्रोशीतील समुदाय या ठिकाणी आलेला आहे त्याला स्वतः तुम्ही समोर येऊन सर्वांना सांगा का किती दिवसात आम्ही हे जे 5-6 नरभक्षक बिबटे त्या परिसरात वावरत आहे त्यांना कशा पद्धतीने पकडणार आणि तुम्हाला कसं सुरक्षित करणार. नाही तर आमच्या तात्यांनी सांगितलं की यानंतरचं नाईलाजास्तव पाऊल हे वनमंत्र्यांच्या निवासस्थानावर राहील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार या नाशिक परिक्षेत्राचा वन विभाग राहील. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा हिंगोली नांदेड पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांमध्ये पाहणी दौरा केला असून दरम्यान हिंगोली येथून नांदेडकडे निघाले असता न्यूज मराठी 24/7च्या प्रतिनिधींना संवाद साधला असता त्यावेळी ते म्हणाले की पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाच्या पाण्यामुळे विदर्भ, मराठवाडा, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करून वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करणार असून नदीच्या काठावरील दुधाळ जनावरे आणि गोठे वाहून गेले आहेत त्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात असे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. नमस्कार साहेब, न्यूज मराठी 24/7 मध्ये पहिल्यांदा आपलं स्वागत. आपण कृषी मंत्री झालात त्याच्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन. आपण शेतकरी कुटुंबातून आलात आणि शेतकऱ्यासंबंधित आपल्याला बरीच माहिती आहे आणि जाणीव आहे. त्याच्यामुळं सर आमच्या नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीवर जे इसापूर धरण आहे त्या धरणाच्या पाण्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तरी आपण तिन्ही जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देऊन शेतकऱ्याला चांगली भरीव मदत करावी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली 4-5 दिवस या राज्यामध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस पडत आहे आणि साधारणतः जुनी लोक सांगतात की 40 वर्ष एवढा मोठा पाऊस कधी पडलाच नव्हता आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे. एकूण साधारण विचार केला तर 20,12,275 एकर प्राथमिक अंदाज आहे की एवढं शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी किंवा सगळे फळबागा असतील किंवा इतर अनेक सगळ्या कडधान्ये असतील याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना म्हणा, आदेश म्हणा, आम्ही तिथल्या प्रशासनाला दिलेले आहेत आणि तो अहवाल प्राप्त होतात निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आम्ही सगळेजण नुकसान भरपाई निश्चित प्रकारे मिळेल. आपण जो नदीचा विषय काढला किंवा या बाबतीमध्ये तपासून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न करू. सर आत्ताही नाही का 6वा दिवस आहे तरी नदीच्या आजूबाजूला 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पाणी आहे आणि शेतकऱ्याचे सर्व कोठे आणि दुधाळ जनावर यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काय का ना, शेतकऱ्यांच्या गोट्यांचं असू द्या, दुधाच्या जनावरांचं असू द्या, जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे दिली जाईल. आणि मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो हे निसर्गाचं संकट आहे, हे काय कोणी जाणून बुजून केलं नाही, पण हे संकट ह्याला सामोरं तर सगळ्यांनी गेलं पाहिजे. आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढं सांगतो, शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, त्यामुळे ह्या नैसर्गिक संकटाला आपण सगळ्यांनी सामोरं जा, त्याला घाबरू नका. सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही मंडळी सगळेजण या जिथं नुकसान झालं त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सर आपल्या महायुतीच्या सरकारनं सांगितल्याप्रमाणे आपण ही घोषणा करावी की सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला पोळ्याची भेट द्यावी. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे योग्य वेळी हा निर्णय घेतील. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे होते आणि शेतकऱ्याशी संबंधित आणि शेतकऱ्याची जाणीव असलेले कृषी मंत्री आहेत आणि खरोखरच शेतकऱ्याला मदत द्यायची सांगून आणि सर्वतोपरी मदत द्यायची सांगून सर्व नांदेड जिल्हा अधिकारी असतील, यवतमाळ जिल्हा अधिकारी असतील, हिंगोली जिल्हा अधिकारी असतील यांना आदेशित करण्याचे आश्वासन दिले आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे.
किनवट आणि माहूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामा पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी। पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांना देखील 1 लाख रुपयाची मदत करावी। अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलाचे आणि रस्त्याची कामे जलद गतीने करा। त्याचबरोबर राज्य सरकारने पीक विमा योजनेत केलेले बदल तात्काळ रद्द करून केंद्र सरकारची पंतप्रधान पीक विमा योजना जशीच्या तशी लागू करावी। पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये मदत जाहीर करा। पडझड झालेल्या घराचं संपूर्ण पुनर्वसन करा। या मागण्याचं निवेदन अखिल भारतीय किसान सभेने जिल्हा प्रशासनाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे, अशी माहिती किसान सभेचे राज्य शाखेचे उपाध्यक्ष अर्जुन आडे यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। 4-5 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जे धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीचे पिके, जनावरे आणि अनेक माणसांचे जीव पण गेलेला आहे। अशा वेळेला शेतीच्या आधारावर जगाला पोषणारा शेतकरी संकटात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं पिकाचं हेक्टरी 50,000 रुपये ताबडतोबीनं नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांनाही ताबडतोबीने घरे दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई द्यावी किंवा सोबतच 5 लाखाचं घरकुल त्यांनाही मंजूर करावं, अशी मागणी घेऊन या ठिकाणी हा निवेदन देण्यात आलेला आहे। शहरामध्ये सुद्धा प्रचंड नालागड्डा असेल, गंगानगर असेल इत्यादी फ्लड झोनमधल्या लोकांना गेली 4-5 दिवसापासून तिथून शिफ्ट करून त्यांना सरकारला जगवण्याची गरज पडते। तेव्हा फ्लड झोनमधले जे काही विभाग आहेत किनवट शहरामधले कायमचे त्या फ्लड झोनमधून या सर्व लोकांचं ताबडतोबीनं पुनर्वसन झालं पाहिजे, ही पण मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि पर्यायी जमीन सरकारने दिलं पाहिजे, लोकांना घरं दिली पाहिजे आणि कायमस्वरूपी पुराची जी परिस्थिती आहे शहरामध्ये घुसणं ते कायमस्वरूपी शहराची रचनासुद्धा त्या फ्लड झोनला रोखण्यासाठी प्रयत्न करावं, अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते। आणि म्हणून पीक विमा ताबडतोबीने या नुकसान भरपाईमुळं जे कोणी पीक विमा काढलेला आहे त्यांना आता कुठल्याही कंडिशन न ठेवता ताबडतोबीने पीक विम्याचे पैसे त्यांना ताबडतोब दिले पाहिजे, अशी मागणी घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारने ताबडतोबीनं जे लोक मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला ताबडतोबीनं 5 लाखाची चेक ते देतील आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसाठी ताबडतोब पंचनामा करतील। आणि नुकसान भरपाईसुद्धा दिवाळीच्या नंतरच्या ऐवजी ताबडतोब आणि तात्काळ मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि किसान सभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहे। किसान सभे गेल्या 3 दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे उल्हास नदीसह वालुधुनी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली। नदीकाठच्या सखल भागामध्येही पाणी साचले असून कल्याण घोलप नगर परिसरात देखील वालुधुनी नदीचं पाणी शिरलंय। त्यामुळे काही इमारती आणि चाळीतील घरांमध्ये पाणी शिरलं असून केडीएमसीने या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं असल्याची केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त प्रीती घाडे यांनी सांगितलंय। शहरातील गोलपनगर येथील मातृछाया सोसायटी हा सर्व परिसर आहे। हा लो लाईंग असल्यामुळे 2 दिवसाच्या सलगच्या पावसामुळे येथे पाणी साठलेलं आहे। प्रशासनामार्फत सकाळपासूनच लोकांना त्यांच्या घरामधून रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण केलेलं आहे। त्याचबरोबर प्रशासनामार्फत त्यांना खाण्याची वगैरे सुविधा केलेली आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छिते की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा। धन्यवाद। सांगलीत कृष्णा नदीचं पाणी पातळी 35 फुटावरती गेलेलं आहे। त्यामुळे सांगलीच्या सखल भागामध्ये पाणी येऊ लागले। सांगलीच्या कर्नाड रोड देखील पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। तर एनडीआरएफ टीमच्या या ठिकाणी पाहणी करत आहे। सबको नमस्कार। मैं इंस्पेक्टर सुशांत सेठी 5th बटालियन एनडीआरएफ से हूँ। मेरा टीम जो 30 रेस्क्यूअर के साथ और पूरा इक्विपमेंट और बोट और ओबीएम के साथ यहाँ पे स्थित है। अभी जो सिचुएशन ऐसा है कि कोयना जो डैम से पानी रिसाव होने के कारण थोड़ा यहाँ पे जलस्तर का इंक्रीज हुआ है। बट मैं सभी नागरिकों से ये उम्मीद करूँगा, यही प्रार्थना करूँगा कि कोई अफवाह को विश्वास ना करे, सतर्क रहे
और जो यहाँ का जो सिविल अथॉरिटी के द्वारा और जो रेस्क्यू फोर्सेस द्वारा जो आदेश दिया जाता है उसको माने और सही तरह से आप काम करें, आपने डरे ना। हम आप लोग के हमेशा सेवा में रहेंगे, 24 घंटा हम आपका सेवा में रहेंगे। कोई भी किस प्रकार कोई खतरा होती है तो हम वहाँ पे जाके रेस्क्यू काम स्टार्ट करेंगे। ओके, धन्यवाद। अभी कहाँ पे विजिट दिया और क्या सिचुएशन है सांगली जिले में? अभी जो सिचुएशन है अभी अंडर कंट्रोल में है। मैं करार रोड और आयरन जो ब्रिज है वहाँ पे विजिट किया हूँ। मगरमच्छ कॉलोनी में भी मैं अभी जाने वाला हूँ। अभी जो सिचुएशन है अभी कंट्रोल में है और कोई दिक्कत ऐसा होता है तो हम उसमें हमेशा तत्पर रहेंगे। कितनी तक जा सकती लेवल, वाटर लेवल कितना तक जा सकता है? अभी जिस दो हिसाब से इंक्रीज हो रहा है तो अभी इतना खतरा में नहीं है और बता नहीं सकता। अगर ऊपर जो अगर बारिश होगा तो उसी हिसाब से उसका इंक्रीज हो सकता है, पर अभी तक जो है कंट्रोल में है। अभी घबराने की कोई ज़रूरत नाही आहे। सांगलीतील आयुर्वेद पुलाची पाण्याची पातळी साधारणतः 34 फूट इतकी झालेली आहे। अजूनही कोयनेतून मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलेली आहे। आज दुपारपर्यंत साधारणतः 40 फुटापर्यंत पाणी जायची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। त्या दृष्टीनं महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्याचं, स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे। नागरिकांसाठी निवारा केंद्र महापालिकेने सुरू केलेले आहेत। तरी आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता नागरिकांनी तात्काळ आपलं सुरक्षित ठिकाणी हलवावं। आपली जे प्रायव्हेट रूम घेतले असतील, नातेवाईक असतील किंवा महापालिकेचं निवारा केंद्र या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जावं। सोबतच वेगळ्या पुलावरून किंवा रस्त्यावर जिथे पाणी वाहत आहे त्या पुलावरून कृपया कोणीही आपण वाहतूक करू नये, गाड्या घालू नये। पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे। तरी पण आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण असं ज्या रस्त्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात धोका न पत्करता गाड्या घालू नये आणि सुरक्षित ठिकाणी आपण राहावं। अत्यावश्यक काम असेल तरच आपण कृपया रस्त्यावर यावं। अनावश्यक जे पुलावर गर्दी लोक करतात तेही करू नये आणि महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं जे अधिकृत माहिती पुराव्याबाबत दिली जाते त्यावर विश्वास ठेवावा। अफवावर कोणीही कृपया विश्वास ठेवू नये। हिंदू राष्ट्र महासंघाचे अध्यक्ष विजय चोळले यांच्या पुढाकाराने सह्यांची मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 60,000हून अधिक नागरिकांनी डॉल्बीला बंदी घालावी या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शवलाय। तर डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। 7 रस्ता रेस्ट हाऊस मधून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात रिटायर्ड पोलीस अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी सोलापूर शहर डीजी आणि डॉल्बी मुक्त करण्याची मागणी जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। आंदोलकांचे म्हणणे होते की डॉल्बी व डीजीमुळे ध्वनी प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। यावर जिल्हा अधिकारी आशीर्वाद यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की 21 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करून या संदर्भात जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल। आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डीजे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत। त्यांच्या सोबतीला तरुणाई देखील सोलापुरातले सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली 4 हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डीजे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे। बाकी डीजेचे जे काही धोके आहेत, दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत, परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निक्षून सांगतो। गणेशोत्सव आहे तर त्यासाठी काय? गणेशोत्सवात शक्यतो डीजे नसतोच, पारंपरिक वाद्यांचा वापर होतो। तरीही मध्यवर्ती मंडळांशी माझं बोलणं झालेलं आहे। त्या मंडळाचे जे गुलेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डीजे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डीजे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे। सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला आलेली होती। या निमित्ताने सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या, तुमच्या माध्यमातून वाचल्या, तर सोलापूरच्या शहरातले 3 आमदार, आपले खासदार यांचा सुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डीजे बंदी नक्की होईल। पण मला असं वाटतंय की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डीजे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो, त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हणलं की कार्यकर्ता तो डीजे लावणार नाही।
त्यामुळं मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फुटावर जाऊन पोहोचली असून नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महापुराचा फटका बसणाऱ्या भागांमध्ये जाऊन लोकांना स्थलांतरित होण्याबाबत आवाहन केलं. शहरातील सुतारवाडा हा सर्वात आधी पुराच्या पाण्याने वेढला जाणारा परिसर आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने सुतारवाडा परिसरात नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात. आता सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 1 इंच आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो आपण आता इथं उभा आहे ते सगळ्यात पहिला इफेक्टेड एरिया आहे पुरासाठी सुतारवाडा. या सुतारवाड्यामध्ये एकूण 70 कुटुंब आहेत. 140 ते 145 नागरिक होतील. तर येथे जे वयोवृद्ध आहेत किंवा महिला असतील, जे गरोदर माता असतील, त्यांना आम्ही पहिला स्थलांतरित होण्यासाठी आम्ही तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि जसं आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य प्रशासक मॅडम असतील किंवा कलेक्टर साहेब असतील तसे आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील, त्यानुसार आम्हाला पहिला ह्यांना शिफ्ट करायला लागणार आहे. शिफ्ट करण्यासाठी जी काय आम्ही उपाययोजना केलेली आहे महापालिकेने, चित्रदुर्ग मठ आहे किंवा मुस्लिम बोर्डिंग आहे किंवा इथं दुसरे बोर्डिंग्स आहेत जवळच आहेत, इथे सगळी त्यांची फॅसिलिटीज आम्ही पुरवलेल्या आहेत. त्यांना लाईट पाणी काय असेल ते आम्ही सगळी सोय केलेली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.